शुभागमन झालंय त्यांचं मी स्वागत करतोय. एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 मध्ये रोशनजी पाटील सर आमचे समालोचक आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं आपण स्वागत करूया. रोशन, मी उल्लेख केलाय स्पर्धेबद्दल पहिल्या रात्रीमध्ये की प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या नावाने चषक स्पर्धा झाल्याच पाहिजेत आणि हे खूप महत्वाचं असेल. तर सन्मान्य राजवीर मोकल साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं योगदान आले, त्यांचं मी स्वागत करतो. अँड ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबेसर वलप. उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जातं. पहिलाच बॉल पाहिला आपण. अगदी उत्तमरित्या हा चेंडू सफर केलाय. उज्ज्वल घरचा वापर केलाय. जांभूलपाडा या संघाकडून पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. प्रयास यांचे सासरे बुवा विकासजी पाळकर सध्याकडे इथे मॅच एन्जॉय करत आहेत. त्यांचं मनापूर्वक स्वागत. पागदी जल्लोषाचं वातावरण पाहिलं. डीप विकेटला पकडलेला हा दमदार झेल जिथे पहिला धक्का चिरले या संघाला. जांभूलपाडा संघाचा पहिला गोलंदाज उज्ज्वल रत्न अगदी पहिला फलंदाजाला पाठमोडी धाडले. अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतवलं जातं. जिथे पहिला गडी आपण बाद होताना पाहिला. पहिल्या दोन चेंडूंमध्ये उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते जांभूलपाडा या संघाकडून. आणि येणारा नवीन खेळाडू पाहायला मिळेल प्रियांशु गरजचा वापर केलाय टीम चिरलेनं. प्रहार केला. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्लिअर केलंय परंतु काहीच वळण पाहिलं आणि हे पाहता अगदी एक धाव इथे प्राप्त केली जाते. अकाउंट ओपन. त्यानंतर महेंद्रचे घरात यांचा आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. GTI कर्मचारी त्यांचंही मनापासून वेलकम केलं जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. प्लीज आपण स्थानपन्न व्हायचं आहे. बोलूया आपण एकदा मॅच कडे कम बॉक्सवर जाऊया. पहिला मोहरा आपण गारत होताना पाहिला. ओहो, भन्नाट वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु रोख लागली. अजून एक निर्धा बॉल. पल्ला अगदी 30 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे पूर्णपणे रोखून धरलं होतं चिरले संघानं जांभूलपाडा या संघाला. परंतु या उत्तरार्धामध्ये चिरले संघाला विस्फोटक अंदाज साकार करायचं यष्टीरक्षक चांगला झेल प्रयास त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगला प्रयत्नवादी राहिला. चांगला प्रयास आणि लागतोय अजून एक दे धक्का. षटकादरम्यान अगदी काहीसा गाजावाजा पाहायला मिळतो. गोलंदाज उज्ज्वल गरत या गोलंदाजाकडून आणि हे पाहता अगदी दोन फलंदाजांना पाठमोरी पडतवले. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी जांभूलपाडा संघाकडून साध्य केली जाते आणि उज्ज्वलित कार्य आणि फलंदाजाला परत पाठवले उज्ज्वल घरत या गोलंदाजाकडून. अगदी एकच धाव त्याच्या माध्यमातून खर्ची केली जाते. पल्ला गाठायचा आहे 46 या धावसंख्येचा. राहुलजी घरत साइक्स ट्रॅव्हलचे ओनर त्यांनाही विनंती आपण मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केलं जाईल. पहिलं षटक अतिशय दमदार राहिलं आणि या षटकादरम्यान अगदी उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी केली जाते. फलंदाजांना बाद करण्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त केले जाते. चिडले संघाची पहिली सलामीची जोडी अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतले. सार्थक घरच्या जोडीनं अगदी आयुषला पाहिलं परंतु या फलंदाजाला तात्काळ पाठमोरी पडतवलं. परंतु येणारे पुढील फलंदाजांना विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील आणि पिबनच्या पहिल्या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम बॉल रोखलय
दमदार झेल पाहायला मिळतो. विवेक त्या ठिकाणी सज्ज होते. विवेक बुद्धीने हा झेल कन्वर्ट झालाय आणि पाठोपाठ पाहिले तर 3 गडी बाद टीम चिरले. जबरदस्त संगीताची मैफिल पाहायला मिळते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृती स्थान